नो व्हॉट, आरके इज माय बेब, आरके इज माय ट्रू लव्ह. ऑफकोर्स त्याला अजून माहिती नाही, पण एक दिवस त्याला हे सगळं नक्की कळेल. म्हणजे जेव्हा मी त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करेल, आम्ही दोघं ना इंडस्ट्री मधलं एकदम सेन्सेशन कपल असू. मोठ्या मोठ्या टॉक शो मध्ये आम्हाला दोघांना फक्त ऍज अ पॉवरफुल कपल म्हणून बोलवतील. व्हॉट्सअप, फेसबुक, नेटवरती सगळीकडे फक्त आमच्या अफेअर्सची चर्चा असतील. आरके हो, कधी म्हणजे काय, ब्रेक मिळणार मला. जेव्हा मला माझा फर्स्ट ब्रेक मिळाला तेव्हा लगेच. एकदाचा ब्रेक मिळाला की मग नेम, फेम, मनी सगळंच येईल माझ्याकडे. हो, पण या सगळ्यासाठी आहे ना त्या बावट मोहिनीने थोडंसं तिचं डोकं वापरलं पाहिजे. तिने जर अशी मूर्खासारखी बडबड केली ना माझ्या सेटवरती, तर माझं सगळं इम्प्रेशन डाऊन होईल. यू नो व्हॉट ना, शी इज अ सो डाऊन मार्केट. झिरो सेन्स, तिला कसलाच सेन्स नाहीये. तिला ना कपड्यांचा सेन्स, ना वागण्या बोलण्याचा सेन्स. एक नंबरची काकूबाई हो. मला ना तिचा असा रागच येतो खूप. पण काय करू आता, दीदी आहे माझी. बाबा, आमचे बाबांना तर बाबा तिचाच पुळका आहे. नुसतं आपलं मोहिनी 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 असं, मोहिनी तसं. आणि खरं सांगू का, पुळका पण का नसेल? ह्या घरामध्ये ती इतकं मोलकरणीसारखं काम करते, मग पुळका असेलच ना. बावट मोहिनी. पण मी ठरवलंय, सांगू, सांगते. म्हणजे ना, जेव्हा माझं आणि आरकेचं लग्न होईल तेव्हा मी मेड म्हणून ह्या मोहिनी काकूबाईला आमच्या घरी ठेवेल. हो, इथे करतेस ना काम, तसं माझ्या इथे पण करेल. आरके आणि माझा संसार. पण तुम्हाला खरं सांगू का, आता ना म्हणजे मला असं खूप होतंय की मला आरकेला भेटायचं आहे. तो किती स्ट्रॉंग आहे, किती सायलेंट आहे, आणि गुड लुकिंग तर मोडले. गुड, नजर नको लागायला, नजर नको लागायला. ही इज माय नाईट इन शायनी आर्मोर. माझं खूप प्रेम आहे आरकेवर.